नमस्कार. भाऊ बहीण ऑफिशियल या चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. लोकांना वाटतं ना, खरं आयुष्य मोठ्या बोलण्यात, झटपट निर्णयात आणि सतत दिसण्यात असतं. पण ज्योतिष सांगतं, काही राशी अशा असतात ज्या शांत राहतात, कुणाला काही न सांगता वाट पाहतात आणि मग एकच निर्णय घेतात, जो नोकरी, नातेसंबंध, पैसा आणि स्वतःची ओळख सुद्धा बदलून टाकतो. आज आपण अशाच एका साध्या दिसणाऱ्या राशीबद्दल बोलणार आहोत, जिचा प्रत्येक निर्णय क्षणिक नसतो, तर संपूर्ण आयुष्याला नवं वळण देणारा असतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण कदाचित तुम्हालाच कळेल की तुम्ही किंवा तुमच्या आयुष्यातली एखादी व्यक्ती हीच ती राशी आहे. ही राशी दिसते साधी, पण निर्णय घेतला की संपूर्ण आयुष्याची दिशा बदलते. ही राशी दिसते साधी, ना जास्त बोलणं, ना उगाच लक्ष वेधून घेणं. तिच्या उपस्थितीत गोंधळ नसतो, मोठे दावे नसतात. म्हणूनच अनेक लोक तिला दुर्लक्ष करतात. पण ज्योतिष सांगतं की हीच साधेपणा तिची खरी ताकद आहे. कारण ही राशी निर्णय घेताना भावनेपेक्षा दूरदृष्टीवर विश्वास ठेवते. या राशीचे लोक कोणतीही गोष्ट लगेच स्वीकारत नाहीत. ते ऐकतात, पाहतात, समजून घेतात आणि मगच निष्कर्ष काढतात. त्यामुळे त्यांचे निर्णय उशिरा होतात. पण जेव्हा होतात तेव्हा ते केवळ क्षणापुरते नसतात. ते आयुष्याची दिशा बदलणारे ठरतात. इतर लोक जिथे घाईने पावले उचलतात, तिथे ही राशी थांबून विचार करते. या राशीच्या स्वभावात एक प्रकारची स्थिरता असते. परिस्थिती कितीही बदलली तरी आतली घडी विस्कटत नाही. त्यामुळे निर्णय घेताना त्यांच्यावर बाह्य दबावाचा फारसा परिणाम होत नाही. लोक काय म्हणतील, समाज कसा पाहील यापेक्षा स्वतःला काय योग्य वाटतं यालाच ते महत्त्व देतात. हीच गोष्ट त्यांच्या निर्णयांना वजनदार बनवते. या राशीचे लोक नशिबावर संपूर्णपणे अवलंबून राहत नाहीत. ते मेहनत, शिस्त आणि सातत्य यांना जास्त महत्त्व देतात. म्हणूनच त्यांच्या आयुष्यात बदल अचानक दिसत नाहीत. पण जेव्हा बदल दिसतो, तेव्हा तो खोलवर रुजलेला असतो. एकदा दिशा बदलली की मागे वळून पाहणं त्यांना जमत नाही. कारण तो निर्णय त्यांनी स्वतःच्या अनुभवातून घेतलेला असतो. नात्यांच्या बाबतीतही ही राशी फार विचारपूर्वक निर्णय घेते. कोणालाही लगेच जवळ येऊ देत नाही. पण एकदा स्वीकारलं की पूर्णपणे स्वीकारते. त्यामुळे एखादं नातं तोडायचं ठरवलं तर ते सहज घडत नाही. मात्र जेव्हा तो निर्णय घेतला जातो, तेव्हा तो अंतिम असतो आणि संपूर्ण भावनिक प्रवासाची दिशा बदलून टाकतो. काम, करिअर किंवा आयुष्याच्या मोठ्या वळणांवर ही राशी भावनेपेक्षा वास्तवाला जास्त महत्त्व देते. त्यामुळे कधीकधी ती कठोर वाटू शकते. पण तिच्या निर्णयांमुळे पुढे जाऊन स्थैर्य, सुरक्षितता आणि समाधान मिळतं. तात्पुरता आनंद सोडून दीर्घकालीन शांती निवडणं हे या राशीचं वैशिष्ट्य आहे. या राशीची साधेपणा लोकांना फसवतो. कारण आतमध्ये चाललेली प्रक्रिया कुणालाच दिसत नाही. बाहेरून शांत, सामान्य वाटणारी ही व्यक्ती आतून स्वतःचं संपूर्ण आयुष्य मांडून ठेवत असते. योग्य वेळ आली की एकच निर्णय सगळं बदलून टाकतो. लोक, परिस्थिती, दिशा आणि स्वतःची ओळखसुद्धा. म्हणूनच ज्योतिषशास्त्रात ही राशी अशी मानली जाते की जी मोठ्या गदारोळात नाही, तर शांतपणे घेतलेल्या एका ठाम निर्णयातून संपूर्ण आयुष्याला नवं वळण देते. ही राशी निर्णय घेताना केवळ आजचा विचार करत नाही, तर त्या निर्णयाचा परिणाम उद्याच्या आयुष्यावर कसा पडेल याचं स्पष्ट चित्र मनात तयार करते. म्हणूनच तिच्या निर्णयांमध्ये भावनिक चढ-उतार कमी आणि वास्तवाची पकड जास्त असते. इतरांना जे कठोर वाटतं ते या राशीसाठी स्वतःला आणि आपल्या भविष्याला सुरक्षित ठेवण्याचा मार्ग असतो. या राशीच्या लोकांना बदलाची भीती नसते, पण बदल निरर्थक असू नये अशी त्यांची ठाम भूमिका असते. उगाच दिशा बदलणं
वारंवार मत बदलणं किंवा क्षणिक उत्साहात मोठे निर्णय घेणं त्यांना मान्य नसतं. एकदा निर्णय झाला की तो केवळ परिस्थिती बदलल्यामुळे मागे घेतला जात नाही. त्यामुळेच त्यांच्या आयुष्यात स्थिरता दिसते, जी अनेकांना सहज मिळत नाही. या राशीचा स्वभाव मितभाषी असतो, पण त्यामागे असुरक्षितता नसते. उलट जास्त बोलण्यापेक्षा कमी बोलून जास्त समजून घेण्याची सवय त्यांना मजबूत बनवते. संभाषणाच्या प्रत्येक टप्प्यावर ते शब्दांपेक्षा अर्थ टिपतात. त्यामुळे निर्णय घेताना फसवणूक, गोंधळ किंवा अर्धवट माहितीचा परिणाम त्यांच्यावर फारसा होत नाही. या राशीतील व्यक्ती स्वतःच्या मर्यादा प्रामाणिकपणे स्वीकारतात. आपल्याला काय जमेल आणि काय जमणार नाही याचं भान त्यांना असतं. त्यामुळे ते अशक्य वचन देत नाहीत, पण जे वचन देतात ते पूर्ण करण्याची जबाबदारी पूर्ण ताकदीने घेतात. हीच जबाबदारीची भावना त्यांना दीर्घकाळ विश्वासार्ह बनवते. या राशीचे निर्णय अनेकदा लोकांच्या अपेक्षेच्या विरुद्ध असतात. समाज, कुटुंब किंवा जवळच्या लोकांना ते निर्णय सुरुवातीला विचित्र वाटू शकतात, पण कालांतराने त्याच निर्णयांमुळे जीवन अधिक स्थिर, संतुलित आणि सुरक्षित झालेलं दिसतं. त्यामुळे ही राशी टाळ्या मिळवण्यासाठी निर्णय घेत नाही, तर स्वतःशी प्रामाणिक राहण्यासाठी निर्णय घेते. या राशीच्या लोकांना स्वतःची किंमत सिद्ध करण्याची गरज वाटत नाही. त्यांचा आत्मविश्वास गाजावाजा करत नाही, पण खोलवर रुजलेला असतो. म्हणूनच ते यश मिळाल्यावर बदलत नाहीत आणि अपयश आल्यावर तुटत नाहीत. निर्णयाच्या क्षणीही हा समतोल टिकून राहतो. या राशीच्या आयुष्यात एक ठराविक क्षण असा येतो जिथे एकच निर्णय सगळं बदलतो. तो निर्णय अचानक घेतलेला नसतो, तर वर्षानुवर्षाच्या निरीक्षणाचा, अनुभवाचा आणि संयमाचा परिणाम असतो. त्या क्षणानंतर त्यांचं आयुष्य वेगळ्या दिशेने वाहू लागतं आणि मागील आयुष्य केवळ शिकवण बनून राहतं. म्हणूनच ही राशी साधी दिसते, पण तिच्या शांत स्वभावामागे असलेली स्पष्टता, संयम आणि ठामपणा हेच तिला इतरांपेक्षा वेगळी ठरवतात. एकदा निर्णय घेतला की तो केवळ एक पाऊल राहत नाही, तर संपूर्ण आयुष्याला नवा अर्थ देणारा वळण ठरतो. ही राशी कोणती आहे हे समजून घ्यायचं असेल तर तिच्या स्वभावाच्या मुळाशी जावं लागतं. ही राशी म्हणजे मकर. ज्योतिषशास्त्रात मकर राशीला फारशी गाजावाजा करणारी मानलं जात नाही, पण तिच्या निर्णय क्षमतेमुळे संपूर्ण आयुष्याचं गणित बदलू शकतं असं मानलं जातं. मकर राशीचे लोक लहान वयापासूनच जबाबदारीची जाणीव घेऊन जगायला शिकतात. आयुष्य त्यांना पटकन परिपक्व करतं. त्यामुळे इतर जिथे स्वप्न पाहण्यात रमलेले असतात, तिथे मकर वास्तवाची पायरी पकडून पुढे जातो. हा वास्तववादच त्यांच्या निर्णयांना धार देतो. भावनांचा प्रभाव ते नाकारत नाहीत, पण त्याला अंतिम स्थानही देत नाहीत. मकर राशीचा निर्णय कधीही अचानक होत नाही. तो आतून हळूहळू तयार होत असतो. महिन्याचे, कधीकधी वर्षाचे निरीक्षण, सहनशक्ती आणि आत्मसंवाद यानंतर तो निर्णय बाहेर येतो. म्हणूनच तो निर्णय घेतला की मागे फिरण्याचा प्रश्नच उरत नाही. एकदा दिशा ठरली की मकर तिथे पूर्ण ताकदीने उभा राहतो, मग समोर किती अडथळे असोत. ही राशी साधी दिसण्याचं कारण म्हणजे तिला स्वतःला सिद्ध करण्याची घाई नसते. मकर लोकांना माहीत असतं की वेळ हेच त्यांचं सर्वात मोठं शस्त्र आहे. आज कोणी दखल घेत नाही, आज यश दिसत नाही, याची त्यांना फारशी खंत वाटत नाही. कारण त्यांचा विश्वास प्रक्रियेत असतो, केवळ परिणामात नाही. मकर राशीचा निर्णय आयुष्याची दिशा बदलतो, कारण तो केवळ बाह्य बदल नसतो, तो माणसाच्या आतल्या रचनेत बदल घडवतो. नातेसंबंध असोत, करिअर असो किंवा स्वतःकडे पाहण्याची दृष्टी. एक ठाम निर्णय घेतल्यानंतर मकर पूर्णपणे वेगळ्या मानसिक अवस्थेत प्रवेश करतो. जुन्या सवयी, जुन्या अपेक्षा आणि जुन्या मर्यादा मागे पडतात. या राशीच्या लोकांना स्वतःवर कठोर असण्याची सवय असते. ते स्वतःला सहज माफ करत नाहीत. त्यामुळेच त्यांचे निर्णय हलके नसतात. एकदा काही ठरवलं की ते पूर्ण न झाल्यास स्वतःला जाब विचारतात. ही आत्मशिस्त त्यांना
इतरांपेक्षा वेगळं स्थान देते. मकर राशीचा प्रभाव हळूहळू वाढतो. आज शांत, साधा वाटणारा माणूस काही वर्षांनी मजबूत पाया असलेलं आयुष्य उभा करतो. लोकांना वाटतं हा बदल अचानक झाला, पण प्रत्यक्षात तो एका निर्णयातून सुरू झालेला दीर्घ प्रवास असतो आणि तो निर्णय मकर राशीने स्वतःशी प्रामाणिक राहून घेतलेला असतो. म्हणूनच असं म्हटलं जातं की मकर राशी दिसते साधी, पण जेव्हा ती निर्णय घेते, तेव्हा तो निर्णय केवळ वर्तमान बदलत नाही, तर संपूर्ण आयुष्याला नवी दिशा देतो. मकर राशीच्या व्यक्तीचा प्रवास बहुतेक वेळा इतरांपेक्षा वेगळा असतो. तो जलद नसतो, पण तो ठाम असतो. सुरुवातीला त्यांना दुर्लक्ष केलं जातं, कधी-कधी कमी लेखलंही जातं. पण मकर याला अडथळा मानत नाही. उलट हीच शांतता आणि एकाकीपणा त्यांना स्वतःच्या ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करू देतो. इतर जिथे मान्यता शोधत असतात, तिथे मकर स्वतःची घडी बसवत असतो. मकर राशीचा स्वभाव कठोर वाटण्यामागे एक खोल कारण असतं. त्यांना माहीत असतं की आयुष्य कोणासाठीही सोपं नसतं. म्हणून ते स्वतःला आधीपासूनच मजबूत बनवतात. भावनांना पूर्णपणे नाकारत नाही, पण त्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकतात. त्यामुळे संकटाच्या क्षणी गोंधळ न उडवता ते शांतपणे मार्ग शोधतात. या राशीतील व्यक्तींना अपयशाची भीती नसते, पण निष्काळजीपणाची भीती असते. म्हणूनच ते प्रत्येक निर्णयाआधी स्वतःला प्रश्न विचारतात. हे प्रश्न त्यांना थांबवण्यासाठी नसतात, तर अधिक सज्ज करण्यासाठी असतात. एकदा उत्तर मिळालं की मकर पुढे जातो, कोणाची परवानगी न घेता. मकर राशीच्या आयुष्यात नात्यांना विशेष स्थान असतं, पण त्या नात्यांमध्येही शिस्त आणि स्पष्टता अपेक्षित असते. अर्धवटपणा, गोंधळ किंवा भावनिक खेळ यांना इथे फारसा वाव नसतो. त्यामुळे काही लोकांना मकर थंड वाटतो, पण प्रत्यक्षात तो प्रामाणिक असतो. जे चालणार नाही ते सुरुवातीला स्पष्ट करणं हीच त्यांची पद्धत असते. मकर राशीचा निर्णय आयुष्याची दिशा बदलतो, कारण तो निर्णय केवळ बाह्य परिस्थितीवर आधारित नसतो. तो स्वतःच्या मूल्यांवर आधारित असतो. पैसा, प्रतिष्ठा किंवा दबाव यामुळे ते निर्णय बदलत नाहीत. एकदा मनाशी ठरवलं की ते तिथेच उभे राहतात, मग वाट कितीही कठीण असो. या राशीतील लोक यश मिळाल्यावर बदलत नाहीत. त्यांची नम्रता ही दिखाऊ नसते, तर अनुभवातून आलेली असते. कितीही वर गेले तरी पाय जमिनीवर ठेवणं त्यांना जमतं, कारण त्यांना आठवत असतं त्यांनी हा प्रवास कुठून सुरू केला होता. मकर राशीची खरी ताकद त्यांच्या सातत्यात आहे. रोज थोडं थोडं पुढे जाणं, न थकता प्रयत्न करत राहणं आणि वेळेवर योग्य निर्णय घेणं यातूनच त्यांचं आयुष्य आकार घेतं. म्हणूनच त्यांचा एक निर्णय अचानक क्रांती घडवत नाही, पण कालांतराने संपूर्ण आयुष्य वेगळ्या उंचीवर घेऊन जातो. म्हणूनच मकर राशी दिसते साधी, शांत आणि थोडी गंभीर. पण तिच्या आत असलेली चिकाटी, आत्मशिस्त आणि दूरदृष्टी हीच ती शक्ती आहे, जी एका ठाम निर्णयातून संपूर्ण आयुष्याला नवी दिशा देऊ शकते. मकर राशीच्या व्यक्तीचा अंतर्गत प्रवास बाहेरून दिसणाऱ्या आयुष्यापेक्षा नेहमीच अधिक खोल असतो. लोकांना जे दिसतं ते केवळ रोजचं काम, शांत वागणूक आणि मर्यादित बोलणं असतं. पण आतल्या पातळीवर मकर सतत स्वतःचं मूल्यमापन करत असतो. आपण योग्य दिशेने चाललो आहोत का? आपल्या आयुष्याचा उपयोग खरंच होतो आहे का? या प्रश्नांची उत्तरं शोधणं हा त्यांच्या जगण्याचा भाग असतो. मकर राशीला वेळेची फार किंमत असते. वेळ वाया घालवणारी माणसं, निरर्थक चर्चा किंवा दिशाहीन प्रयत्न यांच्यापासून ते नैसर्गिकरित्या दूर राहतात. त्यामुळे काहींना ती अलिप्त वाटतात, पण प्रत्यक्षात ते निवड करून जगत असतात. ही निवडच त्यांच्या निर्णयांना अधिक धारदार बनवते, कारण प्रत्येक गोष्टीला होकार देणं हा त्यांचा स्वभाव नाही. या राशीतील लोक संकटाच्या वेळी फार कमी लोकांना सामील करतात, कारण ते स्वतःच्या संघर्षाला प्रदर्शन बनवू इच्छित नाहीत. अडचण आली की ते आधी ती समजून घेतात, स्वतःच्या पातळीवर उपाय शोधतात आणि शेवटीच कुणाची मदत स्वीकारतात. हे स्वावलंबनाची सवय त्यांना आतून अधिक स्थिर करते. मकर राशीचा संयम
हा निष्क्रिय नसतो, तो सतत चालू असलेल्या तयारीसारखा असतो. योग्य संधी कधी येईल हे त्यांना माहीत नसतं, पण ती आली की आपण तयार असायला हवं ही भावना त्यांना सतत जागरूक ठेवते. त्यामुळे जेव्हा इतर लोक संधी मिळाल्यावर गोंधळतात, तेव्हा मकर आधीच सज्ज असतो. या राशीतील व्यक्ती स्वतःच्या चुका लपवत नाही. त्या चुका स्वीकारून स्वतःमध्ये बदल करणं त्यांना अधिक महत्त्वाचं वाटतं. त्यामुळेच ते हळूहळू पण सातत्याने स्वतःची सुधारणा करत राहतात. ही आत्मप्रामाणिकता त्यांना दीर्घकाळ विश्वासार्ह बनवते. मकर राशीचा आत्मविश्वास हा बाहेरून दाखवण्याचा विषय नसतो. तो आतून निर्माण झालेला असतो. कितीही कठीण परिस्थिती असली तरी मी यातून मार्ग काढू शकतो, ही भावना त्यांच्या निर्णयांना दिशा देते. त्यामुळे ते गोंधळात अडकत नाहीत आणि भावनिक दबावाखाली चुकीचे निर्णय घेत नाहीत. या राशीचा बदल हा नेहमी शांत असतो. मोठ्या घोषणांशिवाय, नाट्याशिवाय आणि गदारोळाशिवाय तो घडतो. पण एकदा बदल घडला की तो कायमस्वरूपी असतो. जुनी ओळख, जुनी मर्यादा आणि जुने अपयश मागे पडतात आणि पुढे एक अधिक स्थिर, अधिक स्पष्ट आयुष्य उभं राहतं. म्हणूनच मकर राशीचा एक निर्णय इतरांसारख्या क्षणिक नसतो. तो त्यांच्या संपूर्ण जगण्याचा पद्धतीला आकार देतो. दिसायला साधा, शांत आणि गंभीर वाटणारा मकर प्रत्यक्षात आतून असा प्रवास करत असतो, जो हळूहळू पण नक्कीपणे संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकतो. मकर राशीच्या आयुष्यात एक वैशिष्ट्यपूर्ण टप्पा असा येतो, जिथे ती स्वतःच्याच अपेक्षांना आव्हान देते. आत्तापर्यंत ज्या नियमानुसार ती जगत आलेली असते, त्या चौकटीमध्ये स्वतःला बांधून घेतलेलं असतं. त्याच चौकटी तपासण्याची वेळ येते. हा क्षण बाहेरून फारसा जाणवत नाही, पण आतून मोठा बदल घडवणारा असतो. कारण या टप्प्यावर घेतलेला निर्णय केवळ परिस्थिती बदलत नाही, तर स्वतःची ओळखही नव्याने घडवतो. मकर राशीला सुरक्षिततेची गरज असते, पण ती सुरक्षितता मिळवण्यासाठी ती जोखमीपासून कायम पळ काढत नाही. उलट जेव्हा जोखीम मोजलेली, समजून घेतलेली आणि दीर्घकालीन फायदेशीर वाटते, तेव्हा ती ती स्वीकारते. हा धाडसीपणा अचानक नसतो, तर अनेक शांत विचारांचा परिणाम असतो. त्यामुळे तिचा धाडसही स्थिर आणि शहाणं वाटतं. या राशीतील व्यक्ती स्वतःच्या भावनिक गरजा अनेकदा मागे ठेवतात. त्यांना वाटतं की आधी जबाबदाऱ्या पूर्ण व्हायला हव्यात, आधी पाय भक्कम जमिनीवर असायला हवेत. पण आयुष्याच्या एका टप्प्यावर त्यांना कळतं की केवळ कर्तव्यावर जगून समाधान मिळत नाही. त्या क्षणी घेतलेला निर्णय स्वतःसाठी काहीतरी निवडण्याचा त्यांचं संपूर्ण आयुष्य वेगळ्या दिशेने नेऊ शकतो. मकर राशीचे लोक बदलाला घाबरत नाहीत, पण बदलाचं नाटकही करत नाहीत. ते शांतपणे जुनी पद्धत सोडतात आणि नव्या मार्गावर चालायला सुरुवात करतात. बाहेरून पाहणाऱ्यांना हा बदल हळूहळू जाणवतो, पण आतून तो ठाम असतो. म्हणूनच हा बदल टिकाऊ ठरतो. या राशीतील व्यक्तींना मान सन्मानाची ओढ नसते, पण स्वाभिमान फार महत्त्वाचा असतो. कुणी त्यांच्या मूल्याशी तडजोड करायला लावली तर ते तेथेच थांबतात. त्या क्षणी घेतलेला निर्णय आर्थिकदृष्ट्या कठीण वाटू शकतो, सामाजिकदृष्ट्या अवघड वाटू शकतो, पण मानसिकदृष्ट्या त्यांना मुक्त करतो. आणि ही मानसिक मोकळीकच पुढील यशाचा पाया ठरते. मकर राशीचा निर्णय अनेकदा एक नवीन अध्याय सुरू करतो, जो आधीच्या आयुष्यापेक्षा अधिक अर्थपूर्ण असतो. काम करण्याची पद्धत बदलते, लोकांकडे पाहण्याची दृष्टी बदलते आणि स्वतःकडे पाहण्याची दृष्टीही बदलते. त्यामुळे मकर हळूहळू अधिक समतोल, अधिक स्पष्ट आणि अधिक समाधानी होत जातो. शांत स्वभावामुळे मकर अनेकदा लक्षात येत नाही, पण तिच्या आयुष्यात चाललेली प्रक्रिया खूप खोल असते. ती फक्त पुढे जाण्यासाठी चालत नाही, तर स्वतःला समजून घेण्यासाठी चालत असते. आणि या आत्मसमजुतीतूनच घेतलेला प्रत्येक निर्णय तिच्या आयुष्याची दिशा नव्याने ठरवत असतो. म्हणूनच मकर राशीचा प्रवास हा गाजावाजाचा नसतो, तर अर्थपूर्ण असतो. दिसायला साधी वाटणारी ही राशी आतून अशी ताकद साठवत असते की एकच ठाम निर्णय तिच्या संपूर्ण आयुष्याला वेगळ्या उंचीवर घेऊन जाऊ शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की शांत राहून घेतलेले निर्णयच आयुष्याला खऱ्या अर्थाने वळण देतात, जर मेहनत, संयम आणि ठामपणा
हे शब्द तुमच्या स्वभावाशी जुळत असतील तर हा व्हिडिओ इथेच थांबू देऊ नका. तुमची राशी कोणती आहे ती कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करा जी साधी दिसते म्हणून लोकांकडून दुर्लक्षित राहते. अशाच खोल अर्थाच्या मनाला भिडणाऱ्या राशीविषयक कथा आणि आयुष्याला दिशा देणारे विचार मिस होऊ नयेत म्हणून चॅनेलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. कारण पुढचा व्हिडिओ कदाचित तुमच्याच आयुष्याचं प्रतिबिंब असेल. श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ.